चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ। केंद्र सरकारने वारंवार घरगुती गॅसच्या संदर्भात कुठलाही तुटवडा नाही, घरगुती गॅस आम्ही सर्वांना उपलब्ध करून देतो आहोत। त्याकरता प्रति दिवशी जेवढे सिलेंडर आपल्याला लागतात ते आमच्याकडे उपलब्ध आहेत हे सांगितलेलं आहे। ये फंस गया सीएम। कुठेही टंचाई खरोखरच नव्हती, परंतु काँग्रेसनी देश पातळीवरती खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं। हमारे मतलब आपको मत सिखा। हा जो आपला अजेंडा काय लोकसभेपासून पुढे रेटलेला आहे तो त्यांनी रेटला। रुको जरा सबर करो। केशव उपाध्यायांना जर मुंबईतल्या नरिमन पॉइंटच्या कार्यालयातल्या एसी सभागृहात बसून त्यांच्या चेंबरमध्ये बसून दिसत असेल की रांगा नाही, तुटवडा नाही, टंचाई नाही, तर त्यांनी गावखेड्यातल्या डिस्ट्रीब्युटर्सकडे, रिटेलर्सकडे आलं पाहिजे। फेक नेरेटिव्ह वाटत असेल तर माझ्या सोबत केशव उपाध्याय आणि भाजपच्या कुठल्याही नेत्यानं चलावं। 2-2 दिवस लोक रांगेमध्ये आहेत हे मी जाहीरपणे त्यांना दाखवू शकतो। अजित चव्हाण आणि भाजपची सगळी लोक प्रचंड खोटी बोलतात। आपण जर पाहिली असेल तर अनेक ठिकाणी आज का मान्य नाही का तुम्हाला, पुण्यातले 50% हॉटेल बंद आहेत, मुंबईतले हॉटेल बंद आहेत, हे यांना दिसत नाही का? आम्ही जर खोटे बोलत असू तर ही परिस्थिती का निर्माण झाली? तुमचे मंत्री त्या ठिकाणी संसदेत सांगतात की 74 दिवस पुरे इतका साठा आपल्याकडे शिल्लक आहे आणि दुसऱ्या दिवशी गॅस सिलेंडरसाठी रांगा लागलेल्या दिसतात की युद्धजन्य परिस्थिती सुरू झाली, गॅसचा तुटवडा निर्माण झाला आणि तुमच्या विश्वगुरूने 60 रुपयाने गॅसचे भाव, गॅस मधली भाववाढ आपण लक्षात घ्या। अजित चव्हाण राहुल गांधींपासून दिल्लीतल्या नेत्यापर्यंत देश संकट असताना तुमच्या प्लीज अजित चव्हाण आणि कपिल डोके, अजित चव्हाण आणि कपिल गुरुला 60 रुपये भाव वाढवताना लाज वाटली नाही का हो? ये बड़ी अच्छी बात कही आप। लोक संकटात आहेत, लोकांना संकटात आपल्याला सांगतो की सार्वजनिक कार्यक्रमामध्ये लोक आपल्याला पाहत असतात। नाही कपिल डोके, कपिल डोके, त्यावेळी तुम्ही असं म्हणता, त्यावेळी तुम्ही सुद्धा तुमच्या 4 मिनिटांमध्ये आपण संस्कृत भाषेच्या गोष्टी अजित चव्हाणांमध्ये ऐकण्याची हिंमत नाही, भाजपच्या कुठल्याच लोकांना देशावर संकट 60 रुपये भाव का वाढवले? विचारा ह्या हिंमत अजितजी, देशावर संकट आम्ही देशात आम्ही सरकार सोबत आहोत, सर्वसामान्य जनतेसाठी 60 रुपयाने भाव का वाढवले? तुमचा पुरका काढण्याचं काम आम्ही करणार आहोत। मग तुम्ही त्याला भेटतो म्हणा की काय म्हणा, आम्ही भाजपच्या लोकांचा पुरका काढल्याशिवाय राहणार नाही। लक्षात घेतलं पाहिजे अजित चव्हाण, आपण खोटं बोलू नका। सामान्य लोकांच्या मुळात अशा पद्धतीचं ट्विट करताना केशव उपाध्याय नेमकं कुठला विचार करतात हा सुद्धा मला आता प्रामुख्यानं पडलेला प्रश्न आहे। केशव उपाध्यायांना जर मुंबईतल्या नरिमन पॉइंटच्या कार्यालयातल्या एसी सभागृहात बसून त्यांच्या चेंबरमध्ये बसून दिसत असेल की रांगा नाही, तुटवडा नाही, टंचाई नाही, तर त्यांनी गावखेड्यातल्या डिस्ट्रीब्युटर्सकडे, रिटेलर्सकडे आलं पाहिजे। त्या ठिकाणी लोक सकाळी 6 वाजतापासून रांगा लावून बसतात, 2-2 दिवस लोकांना सिलेंडर मिळत नाहीत, अजूनही कशा पद्धतीनं सिलेंडरचा वापर करावा, काय करावं यात लोकांना सुचत नाही। ही सगळी परिस्थिती निर्माण झाली। या भाजपच्या लोकांना असं काही बोलताना लाज का वाटत नाही हो की हे लोक रस्त्यावर आणण्याचं काम यांनी केलं, सिलेंडरचे भाव या संकटाच्या काळात वाढवण्याचं काम त्यांनी केलं। 8 दिवस म्हणजे युद्धजन्य परिस्थितीचे 8 दिवस असताना सुद्धा लोकांना रस्त्यावर रांगा लावाव्या लागल्या। त्या दिवशी एका चर्चेमध्ये मी होतो, यांचे एक प्रवक्ते म्हणत होते आता लोकांची जबाबदारी आहे, हे मोठं संकट आहे, लोकांनी गॅस कमी वापरला पाहिजे, गरम पाण्याच्या ऐवजी थंड पाणी वापरलं पाहिजे, इलेक्ट्रिकची शेगडी वापरली पाहिजे, अशा पद्धतीच्या गोष्टी यांचे लोक करत होते। आज केशव उपाध्यायांनी नवीन लावलं, अहो ज्यावेळी आम्ही लोकांचे प्रश्न मांडतो, लोकांच्या प्रश्नांवर बोलतो, त्यावेळी हे सांगतात की फेक नेरेटिव्ह पसरवतायत। अहो फेक नेरेटिव्ह वाटत असेल तर माझ्या सोबत केशव उपाध्याय आणि भाजपच्या कुठल्याही नेत्यानं चलावं। 2-2 दिवस लोक रांगेमध्ये आहेत हे मी जाहीरपणे त्यांना दाखवू शकतो। 4-4 दिवस ग्रामीण भागामध्ये सिलेंडर मिळत नाहीत। हा झाला घरगुती गॅसच्या संदर्भातला विषय। कमर्शियल गॅसच्या बाबतीत सुद्धा तीच परिस्थिती आहे। काल मला एक फोन आला, पुण्यातला एक पालक होता, म्हणजे विदर्भातला एक पालक होता ज्याचे विद्यार्थी पुण्यामध्ये शिकतात, ते सांगत होते की आमच्या मुलाची मेस बंद झाली, मेसवाले त्यांना जेवण देऊ शकत नाहीत, त्यांची कुठेतरी व्यवस्था झाली पाहिजे। बरोबर आहे, आपण जे म्हणताय पत्रकार म्हणून आमच्यापर्यंत येत आहे तशा केस स्टडीज आपणही कव्हर करतोय, लोकांना दाखवतोय, पण इथे प्रश्न हा पडतो की आपणही म्हणतात की भारतीय जनता पक्षाला, त्यांच्या प्रवक्त्यांना ही गोष्ट दिसत का नाही आणि मग त्यांचा या सगळ्यामध्ये काय उद्देश? अजित चव्हाण उत्तर देतात। अजित चव्हाण: नाही, कपिलजी माझे मित्र आहेत, परंतु कपिलजी सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये काही शब्द आपण टाळले पाहिजे, हरकत नाही। आपण ज्या स्तराचं बोलला त्या स्तराला मी जाणार नाही, परंतु या सगळ्यामध्ये मला एक गोष्ट कपिलजी मगाशी म्हणाले की लाज कशी वाटत नाही। मला एक प्रश्न असं विचारायचा आहे राज्यामधल्या सर्वपक्षीय प्रमुख विरोधी पक्षाच्या लोकांना की आपल्याला लाज कशी वाटत? गुरुप्रसादजी, आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हे जागतिक संकट आहे, युद्ध सुरू आहे। खरं, इथे तेलाच्या बाबतीत असेल किंवा एलपीजीच्या बाबतीमध्ये असेल, एलपीजी आपल्याला स्टोअर करून ठेवता येत नाही, ही मोठी अडचण। आपण अमेरिका सगळ्यात मोठा उत्पादक आहे, आपण कतारकडनं सर्वाधिक सप्लाय आपण तो घेतो। ते युद्ध सुरू असताना त्या
ठिकाणी परिस्थिती नेमकी कशी आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण असं असताना सुद्धा भारताच्या नौका ज्या भारताच्या आहेत, शिवालिक आणि नंदादेवी, त्या 45,000 टन गॅस एलपीजीचा घेऊन आपल्या किनाऱ्यावरती मुंद्राला आणि कांडल्याला दाखल झालेला. कुठेही टंचाई खरोखरच नव्हती, परंतु काँग्रेसनी देश पातळीवरती खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं, हा जो आपला अजेंडा काय लोकसभेपासून पुढे रेटलेला आहे तो त्यांनी रेटला. मी आपल्या माहिती करता सांगतो, काही शहरांमध्ये आता अशी परिस्थिती आहे की आता एजन्सीचे लोक म्हणतात, बाबा रे तुम्ही एवढा आग्रह केला, सिलेंडर आले, तुम्ही आता घेत का नाही. मला आपल्याला नम्रपणे हे सांगायचं आहे की निश्चितपणे युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजीचा तुटवडा आहे का देशामध्ये, तर निश्चित आहे. कारण रोजच्या रोज होणारा सप्लाय हे जागतिक संकट आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. अशा वेळेला देशामधले सर्व विरोधी पक्ष असतील किंवा कुणीही असेल, एक आपल्याला असं अपेक्षित असतं की हे देशावरचं संकट आहे, आपण सगळ्यांनी एकजुटीने याचा सामना केला पाहिजे. आपण लोकांना उलट आपल्या यंत्रणा वापरून मार्गदर्शन केलं पाहिजे की बाबा रे याच्यामध्ये पर्याय काय आहे, आपल्याला कशा पद्धतीने अफवा टाळल्या पाहिजे, आपल्याला जिथं साठेबाजी होते किंवा काळाबाजार होतोय यंत्रणांना माहिती देऊन तिथं छापे टाकले पाहिजे. आणि अशा परिस्थितीमध्ये काळाबाजार आणि साठेबाजी करणाऱ्यांना आपण आवर कसा घालू शकतो याकरता शासकीय यंत्रणांना मदत केली पाहिजे. या उलट देशामध्ये अनरेस्ट कसा तयार होईल अशा पद्धतीचं काम काँग्रेसने केलं. आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपले परराष्ट्र मंत्री असतील, आपण बघितलं असेल आंतरराष्ट्रीय स्तरावरून येणाऱ्या ज्या बातम्या आहेत त्याच्यामध्ये भारताकरता एलपीजी घेऊन येणाऱ्या जे भारतीय नाहीत, ज्यांच्यावरती भारताचा झेंडा नाहीत, आपल्या परराष्ट्र मंत्र्यांशी बोलून ती जहाज सुद्धा आपल्या समुद्रधुनीमधनं पारसच्या, ज्याला आपण स्टेट ऑफ हॉर्मुझ म्हणतो, तिथं आपली आता सोडली जात आहेत, ते येत आहेत. आणि दररोजचा जो साठा आहे तो करणं आपल्याला शक्य नाही, म्हणून या सप्लायवरती आपल्याला अवलंबून राहावं लागणार आहे. त्याचं एस्मा लावलं आपण तर त्याच्या संदर्भामध्ये लगेचच टीका झाली. बाबा रे, आपल्याला सामान्य माणसाच्या घरामध्ये चूल पेटणं अधिक महत्वाचं आहे. इतकी दुर्दैवी गोष्ट आहे बघा, मी आपल्याला सांगतो, आकडेवारीनुसार सांगतो, 1 मे 2016 ते 1 एप्रिल 2021 आपण 62% 99.8% गेलो. उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून 12,000 कोटी रुपये आपण सामान्यांना दिले. 10 लाखाच्या आत ज्यांचं उत्पन्न आहे, 10 लाखापर्यंत उत्पन्न आहे, त्यांना सुद्धा आपण वेगवेगळ्या बदलत्या किमतीनुसार गॅस सिलेंडरची सबसिडी देतोय. लाज वाटली पाहिजे काँग्रेसला की त्यांच्या काळामध्ये मुद्दा लक्षात आणि अशी सगळी परिस्थिती कुठलीही युद्धजन्य नसताना सुद्धा लोकांना गॅस सिलेंडरसाठी रांगा लावाव्या लागत्या, गॅसचा काळा बाजार होत होता. आणि हे सत्य आहे ना. आज काँग्रेसच्या काळामध्ये याच्यावर कपिल डोके बोलतील नंतर. अजित चव्हाणजी, 2024 मध्ये 313 रुपयानं गॅस सिलेंडर किंमत. मला महेश झगडे सरांकडे जायचंय करताना विरोधात. या राजकारणाच्या पलीकडे बोलण्यासाठी मला महेश झगडे सर तुमच्याकडे यायचंय. जो मूळ प्रश्न ज्याच्यावरनं आपण बोलतोय, अर्थात काँग्रेस त्यांची विरोधक म्हणून बाजू मांडली, सत्ताधारी म्हणून अजित चव्हाण या सगळ्यावरती बोलतायत. मला तुम्हाला हे विचारायचंय की मुळात आपल्याला काय दिसतंय या सगळ्यामध्ये, ज्या पद्धतीने ही टंचाई आहे त्या टंचाईचं वास्तव आहे की ते नेरेटिव्ह आहे, आपलं निरीक्षण. मला एक याच्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधक हे बोलत राहतील त्यापेक्षा आपला देश हा काही एक बनाना रिपब्लिक असं काही तत्वादू राष्ट्र नाहीये, एक रोबस्ट यंत्रणा आहे, जगातील एक महासत्ता होणार पाहू पाहणार एक राष्ट्र आहे. आणि त्याच्यामुळे त्यामध्ये तशा पद्धतीचं खरं म्हणजे की देशामध्ये वातावरण पाहिजे. युद्धजन्य परिस्थिती आहे हो आहे, पण त्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जो आपण एनर्जी आपली जी आहे, पेट्रोल असेल, डिझेल असेल, गॅस असेल, याची परिस्थिती काय आहे खरं म्हणजे की हे पारदर्शकपणे लोकांच्या समोर आली पाहिजे की तिथे सप्लाय आहे किंवा नाही. हे पारदर्शकपणे प्रशासनाने सांगितलं पाहिजे, अधिकाऱ्यांनी सांगितलं पाहिजे, मुख्य सचिवांनी सांगितलं पाहिजे, संबंधित सचिवांनी सांगितलं पाहिजे. कारण किती राजकीय याने सांगितलं, नेतृत्वाने सांगितलं तरी लोक शेवटी ते म्हणणार की हे तुमचं राजकीय नॅरेटिव्ह आहे किंवा तुमच्या विरोधकांचं आहे किंवा. त्यामुळे वस्तुस्थिती काय आहे, आणि समजा वस्तुस्थिती जर अशी असेल, खरंच त्याच्यामध्ये तुटवडा असेल, तो सांगितला पाहिजे की या युद्धजन्य परिस्थितीमध्ये सामान्य नागरिकांनी सर्वांनीच कशा पद्धतीने वागलं पाहिजे आणि आम्ही अमुक करणार आहोत. दुसरी गोष्ट की याच्यामध्ये आपल्याला हे निश्चित माहिती आहे की संपूर्ण देशामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये किती सिलेंडर्स मध्ये कमर्शियल असतील किंवा तुमचे घरगुती असतील याचा खपत असते, त्याची डिमांड किती आणि सप्लाय किती हे माहिती असतं. त्यामुळे अशा परिस्थितीत डिमांड आणि सप्लाय तुम्हाला चालू ठेवण्यासाठी तेवढा पुरवठा आहे की नाही हे निश्चितपणे प्रशासकीय यंत्रणेला माहिती असतं. त्यामुळे ते सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये त्याची मॅनेजमेंट असं केलं पाहिजे की डिमांड सप्लाय जर व्यवस्थित होत असेल तर मग तसं पुढे आलं पाहिजे. आणि जर तसं तो चालू ठेवायचा असेल तर मग तुम्हाला एसएसएल कमोडिटीज ऍक्ट वापरावा लागेल तहसीलदारापर्यंत, म्हणजे तुमच्या जिल्हाधिकाऱ्यापासून तहसीलदारापर्यंत त्यांनी तो वापरायला पाहिजे. आणि ही जी परिस्थिती आहे विनाकारण तयार होती भीतीची, ती परिस्थिती घालवली पाहिजे. तिसरी परिस्थिती अशी आहे की आपण याच्यामध्ये कमर्शियल सिलेंडर त्याच्यामध्ये त्याचा सप्लाय कमी केलेला आहे असं शासनाचं म्हणणं आहे. याचा अर्थ असा आहे की आपल्याकडे निश्चितपणे गॅसची कमतरता आहे, ती किती टक्के आहे हे प्रत्येक तालुक्यामध्ये सांगितलं पाहिजे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये सांगितलं, प्रत्येक राज्यामध्ये सांगितलं पाहिजे. त्याच्यामुळे हे अभूतपूर्व अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आम्ही ते एकमेक करतो. आता त्याच्यापेक्षा सगळ्यात मोठा कळीचा मुद्दा असा आहे की कमर्शियल
कमर्शियल म्हणजे केवळ कोणी स्वतःला मौज मजा करण्यासाठी हॉटेलमध्ये जाऊन खाणारे बरोबर. लोक आहेत, तर तसे नाही. तर त्याच्यावरती तुमचे मजूर अड्ड्यावरती असणारे मजूर, वडापावच्या गाडीवर, इथपासून ते असे सगळे त्याची यंत्रणा आहे. पण एक सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की जे शिजवलेलं अन्न आहे त्याची खपत जी असते तीच होणार आहे. मग तुम्ही घरी खा किंवा बाहेर खा. की तुम्ही समजा की कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट कमी केलं म्हणजे तेवढं अन्नाची खपत कमी झाली का? अजिबात नाही. ते कुठेतरी खाणारच आहे. त्यामुळे शिजवलेल्या अन्नाचं ते शिजवलेलं जेवढं आहे ते तुम्ही हॉटेलमध्ये शिजवा, कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट शिजवा, तिथे लागणार आहे. त्यामुळे त्यासाठी लागणार इंधन हे तितकंच आहे. त्यामुळे ह्या परिस्थितीसाठी काय केलं पाहिजे की केवळ राजकीय यंत्रणेने समोर उपयोगाचा नाहीये. त्यांनी राजकीय यंत्रणेला अधिकाऱ्यांनी प्रपोजल दिलं पाहिजे की अशी परिस्थिती होणार आहे. आपण सांगितलं हॉस्टेल्स असतील, मेस असतील, रस्त्यावरचे हातगाड्या असतील, त्या सगळ्या परिस्थितीमध्ये मग ह्या लोकांनी काय करायचं? म्हणजे तो फार वल्नरेबल क्लास आहे की ज्यावेळेस अशी परिस्थिती घडते त्यावेळेस श्रीमंतांना तसे तोशिष लागत नाही. तोशिष कुठे लागते की नाहीरीच्या भागामध्ये जास्त तोशिष लागते आणि तो प्रोटेक्ट करायचा असतो. आपण हे याच्यामध्ये कारण म्हणजे कोविड काळामध्ये पण बघितलं. त्यामुळे मला असं वाटतं की ही सप्लाय चेन आहे, ही सप्लाय चेन कोणालाही त्रास होणार नाही, विशेषतः दुर्बल घटकांना त्रास होणार नाही असं केली पाहिजे. आणि मला वाटतं की तितकी यंत्रणा जरी प्रगल्भ आहे त्यामुळे हे थोडंसं राजकीय हेव्या दाव्यांच्या किंवा आरोप प्रत्यारोपच्या फैरीच्या पुढे जाऊन निश्चित वस्तुस्थिती काय आहे, किती टक्के, आणि या देशाने खरं म्हणजे अशा अनेक स्थितीमध्ये त्याप्रमाणे वागलेल्या आहेत. पहिल्या वॉर पासून चायनावर झालेल्या वॉर पासून तशी परिस्थिती हाताळलेली आहे. त्यामुळे लोकांना जर सांगितलं तेवढं तसं ते कमी होऊ शकेल. पण तशा पद्धतीने सांगितलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचा शेवटचा मुद्दा सांगेल की प्रशासनाने जर ठरवलं तर याच्यामध्ये हे असं कोणालाही आरोप आणि प्रत्यारोप करायच्या गोष्टी होणार नाहीत. त्यामुळे तहसीलदारापासून ते जिल्हाधिकारी आहे, विभागीय आयुक्त असतील, त्यांचे सचिव असतील, त्यांनी आता तरी सतर्क झालं पाहिजे. लोकांना सांगितलं पाहिजे की तुम्ही घाबरायचं काय करा, कुठे काय असेल तर दृश्य स्वरूपात कारवाई केली पाहिजे आणि हा सप्लाय चालू ठेवला पाहिजे. आणि शेवटी जे खरंच असे घटक अजित चव्हाण उत्तर देत. अजित चव्हाण. नाही सरांना मी अतिशय नम्रपणे सांगू इच्छितो. सर, देशाच्या मंत्र्यांपासून माननीय पंतप्रधानांपासून मुख्यमंत्र्यांपासून सगळे हे आवाहन करतायत, खरी खरी माहिती देत आहेत. आपण मीडियामध्ये पाहत असाल किंवा वाचत असाल तर देशाचे काय प्रयत्न सुरू आहेत की हा जो पुरवठा आहे हा सुरळीत राहावा. आणि मिसाईल पडत असताना दोन नाही तर 5-5 देशांची त्या खाडीच्या आसपासच्या परिस्थिती स्फोटक आहे. असं असताना भारताला जो पुरवठा होणारा एलपीजी आहे तो तर नीट येतोय, परंतु आपल्याकडे 70 दिवसांचा स्टॉक हा इंधनाचा आहे. काँग्रेसच्या लोकांना मला हेच सांगायचंय, मैसर इथं झालंय असं की देशाच्या प्रमुख नेत्यापासून ते अगदी गल्लीतल्या नेत्यांपर्यंत सगळ्यांनी जर एकच इको ठेवून चुकीच्या गोष्टी सांगायला सुरुवात केली तर त्याचा परिणाम कसा वाईट होतो ते आपण सगळ्यांनी बघितलं. आधीचे 2 दिवस काँग्रेसच्या लोकांनी अफवा पसरवल्यामुळे पेट्रोल पंपांवरती मोठमोठ्या रांगा लागल्या होत्या. मग लोकांच्या लक्षात आलं की असं नाहीये, आपल्याला नियमित पेट्रोल मिळणार आहे. आम्ही सगळ्यांनी व्यवस्थितपणे आवाहन केलं, प्रशासनानं सांगितलं, ठिकठिकाणी पुरवठा अधिकारी असतील किंवा बाकीची इतर सगळी मंडळी असतील हे जाऊन वेळोवेळी तपासणी करतायत. लोकांना आवाहन करतायत की कुठेही साठेबाजी किंवा विशेषतः काळा बाजार होत असेल व्यावसायिक सिलेंडरचा, कारण घरगुती सिलेंडरच्या बाबतीमध्ये तर अतिशय चोख नियोजन आहे. आणि या सगळ्याला एक गोष्ट जबाबदार आहे ती म्हणजे आमच्या राजकीय विरोधक मित्रांनी देशापेक्षा राजकारणाला यावेळी जास्त महत्व दिलं. याचं खूप मनापासून वाईट वाटतं की ही वेळ जी आहे कपिलराव ही देश म्हणून एकत्र येण्याची आपलं मी समजू शकतो, पण आपल्या नेत्यांचाच अजेंडा असा असल्यामुळे हे फार गंभीर आहे. आणि गुरुप्रसादजी आज आपण पाहिलं असेल, मला असं वाटतं मगाशी पुढारीची हेडलाईन होती की संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजीनगरला आता सिलेंडर झाले तर लोक येत नाही. काय झालं, लोक घाबरले. आणि सर याच्यामध्ये एक गोष्ट निश्चितपणे आपण जशी म्हणालात ती अगदी बरोबर आहे की नाहीरे वर्गाला, शेवटच्या वर्गाला, तर याच्यामध्ये जो नाहीरे वर्ग आहे 62 म्हणून 89.8% जो आला हा उज्ज्वला योजनेमधला लाभार्थी वर्ग आहे, ज्याच्याकरता 12,000 कोटी रुपये केंद्र शासन आपल्याला या ठिकाणी सबसिडी देत आहे. या आमच्या माता भगिनींना वणवण भटकून जंगलातनं गोळ्या आणून स्वयंपाक करायला लागू नये. बरोबर, तो एक बदल दिसलेला आहे. पण आपण जो मूळ आक्षेप घेत आहे विरोधकांवरती, काँग्रेसवरती विशेषतः, त्याच्यावरती कपिल यांना बोलायचं. कपिल, त्यांचा थेट आरोप आहे तुम्ही अफवा पसरवला पहिल्या 2 दिवसातच आणि त्यामुळे रांगा लागल्याचं चित्र देशानं बघितलं पेट्रोल पंपावरती आणि आता गॅसच्या बाबतीत ते तुमच्यावरच आरोप करताय. गुरुप्रसादजी, या भाजपवाल्यांची नेमकी अडचण कशी आहे माहिती आहे का? वास्तविकता बोललो, सामान्य लोकांना वास्तविकता समजून सांगितली की यांना वाटते अफवा पसरवतात, नरेटिव्ह पसरवतात. अजित चव्हाण माझे चांगले मित्र आहेत, त्यांना कदाचित त्यांचं सगळं मी आता ऐकत होतो 2-4-5 मिनिटं ते काही जे बोलले, त्यांना तुमच्या चॅनलवर ज्या रांगा लागलेल्या दिसतात, लोक उन्हातानामध्ये सिलेंडर घेऊन जाताना दिसतात, हे कदाचित दिसलेले मला दिसत नाहीत. त्यांना एखाद्या चांगल्या पद्धतीने आपण दाखवले पाहिजे. नाही बघताय सगळं म्हणतात की काँग्रेसमुळे झालेलं आहे. त्यांनी रांगा लागलेलं मान्य केलंय, पेट्रोल पंपावरही रांगा लागल्याचं मान्य केलंय. ते म्हणतात की तुम्ही अफवा पसरवल्या. त्यांच्या म्हणण्याला काय अर्थ आहे? त्यांच्या म्हणण्याला काय अर्थ आहे? अजित चव्हाण आणि
भाजपची सगळी लोक प्रचंड खोटी बोलतात. आपण जर पाहिली असेल तर अनेक ठिकाणी आज का मान्य नाही का तुम्हाला, पुण्यातले 50% हॉटेल बंद आहेत, मुंबईतले हॉटेल बंद आहेत, हे यांना दिसत नाही का? आम्ही जर खोटे बोलत असू तर ही परिस्थिती का निर्माण झाली? तुमचे मंत्री त्या ठिकाणी संसदेत सांगतात की 74 दिवस पुरे इतका साठा आपल्याकडे शिल्लक आहे आणि दुसऱ्या दिवशी गॅस सिलेंडरसाठी रांगा लागलेल्या दिसतात. अजूनही मी स्वतः रिटेल गॅस एजन्सीच्या रिटेलर सोबत डिस्ट्रीब्युटर सोबत चर्चा केली. त्या ठिकाणी 2-2, 4-4 दिवसाची वेटिंग आहे. संभाजीनगरचं एक उदाहरण तुम्ही देता, आनंदाची गोष्ट आहे की संभाजीनगर मधली गॅस टंचाई सुटलेली आहे. ऐका, अहो काँग्रेसच्या काळात नाही, तुम्ही फार स्वतःला चांगलं समजता, पार्टी विथ डिफरन्स समजता, तुम्ही फार तीर मारण्यासाठी सत्तेत आहात. तुमच्या काळात लोकांना रस्त्यावर यावं लागतं, याच्या सुद्धा उत्तर दिले पाहिजे ना. अहो तुम्ही ऐन युद्ध सुरू झालं, लाज. अजित चव्हाण तुम्ही मगाशी बोलले की लाज वाटणे हा चांगला शब्द नाही, तुम्हाला सुद्धा लाज वाटली पाहिजे भाजपच्या लोकांना की युद्धजन्य परिस्थिती सुरू झाली, गॅसचा तुटवडा निर्माण झाला आणि तुमच्या विश्वगुरूने 60 रुपयाने गॅसचे भाव, गॅस मधली भाववाढ का आपण केली? आपण लक्षात घ्या, अजित चव्हाण तुमच्या मनात बोललेलो नाही, तुमच्या विश्वगुरू अजित चव्हाण ही तुमचं पूर्ण होऊ द्या. यांनी आधी ठरवलं पाहिजे. एकीकडे तुमच्या काळामध्ये अजित चव्हाणजी ऐका शिका. बरं मी दोघांना थांबवतो प्लीज. नाही तुमच्या नाकावतेपणामुळे लोक अजित चव्हाण मला जगडे सरांकडे जायचंय. मला प्लीज ऐका, गुरुप्रसादजी अजित चव्हाणांमध्ये ऐकण्याची हिंमत नाही. भाजपच्या कुठल्याच लोकांकडे करतात. राहुल गांधीपासून गल्लीतल्या नेत्यापर्यंत देश संकट असताना तुमच्या प्लीज अजित चव्हाण आणि कपिल डोके, अजित चव्हाण आणि कपिल डोके गुरुला 60 रुपये भाव वाढवताना लाज वाटली नाही का हो? लोक संकटात आहेत, लोकांना संकटात आपल्याला सांगतो की सार्वजनिक मित्रांसाठी सरकार चाललं. लोक आपल्याला पाहत असतात. नाही कपिल डोके तुम्ही पण नाही कपिल डोके त्यावेळी तुम्ही असं म्हणता, त्यावेळी तुम्ही सुद्धा तुमच्या 4 मिनिटांमध्ये आपण संसदीय भाषेचा नाही संसदीय भाषेचा जो वापर करूया आपण. कपिल डोके आणि अजित चव्हाण मला झगडे सरांकडे जायचं, मला त्यांना हे विचारायचं की आता जी परिस्थिती दिसली, प्लीज चव्हाण आणि डोके प्लीज 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 की तुम्हाला वाटतं फेक आहे, प्लीज शब्दांमध्ये अडकूया नको. प्रश्न मांडतो अजित चव्हाण, तुम्ही जो नाही अजित चव्हाण आणि डोके प्लीज अजित चव्हाण आणि डोके प्लीज करणार तुमचा कपिल बुरका पाडण्याचं काम आम्ही करणार आहोत. मग तुम्ही त्याला फेक नॅरेटिव्ह म्हणा की काही म्हणा, आम्ही भाजपच्या लोकांचा बुरका पाडल्याशिवाय राहणार नाही. लक्षात घेतलं पाहिजे अजित चव्हाण, आपण खोटं बोलू नका. सामान्य लोकांच्या कपिल डोके कपिल डोके प्लीज. या सगळ्या परिस्थितीमध्ये अजित चव्हाणजी 60 रुपये मला झगडे सरांकडे जायचंय, मला झगडे सरांकडे जायचंय. माझा पुन्हा एकदा प्रश्न आहे, संकटामध्ये सरकार लोकांचे असते की लोकांकडून जास्त पैसे घ्यायसाठी असते? तुम्ही जो मुद्दा मांडताय तोच मला विचारू दे. तुम्हाला बोलायचा अधिकार नाही. सरकारच्या पक्षाचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आहात. तुम्ही सामान्य लोकांची भाषा बोलू शकत नाही अजित चव्हाण. सगळ्यात मोठा अजित चव्हाण तुमच्यामध्ये ऐकण्याचं सामर्थ्य नाही म्हणून तुम्ही मदत बोलून डिस्टर्ब करता. तुमच्या खोट्या गोष्टी ऐकण्याची हिंमत मी दाखवली कारण तुम्ही सगळं खोटं बोलत होतात. खरं ऐकण्याचं सामर्थ्य तुमच्या पक्षामध्ये नाहीये म्हणून तुम्ही मदत बोलत होता. चांगलं कळतं आणि देशाची जनता मतपेटीतून वारंवार त्याचं उपलन देत असते. देशातल्या जनतेला माहिती आहे. बरं आपण मुद्द्यावर येऊया प्लीज 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 अजित चव्हाण ऐकण्याचं अजित चव्हाण आणि कपिल डोके प्लीज. नाही आता दोघांनी अधिकाधिक मदत कशी होईल? देशावरच्या संकट चर्चा पुढे जाणार नाही, अशाने चर्चा पुढे जाणार नाही. प्लीज चव्हाण आणि डोके अजितजी थांबा. चर्चा पुढे जाणार नाही. देशावर संकट 60 रुपये भाव का वाढवले? विचारा ह्या हिंमत. अजितजी देशावर संकट आम्ही सरकार सोबत आहोत. सर्वसामान्य जनतेसाठी 60 रुपयानं भाव का वाढवले? अजितजी सर्वसामान्य जनतेसाठी 60 रुपयानं भाव का वाढवले? माझी विनंती आहे तुम्हाला, तुम्ही नाही माझी विनंती दोघांनाही विनंती आहे. जगडे सर मी तुमच्याकडे येतो, प्लीज दोघांनी थांबा. माझ्याकडे शेवटची 2 मिनिटं शिल्लक आहेत. अजित चव्हाण आणि कपिल डोके प्लीज दोघांनी थांबा. जगडे सर मला तुम्हालाही विचारायचंय, आता जो काही हा राजकारणाचा भाग आहे तो झाला. मला विचारायचंय की टंचाई जर नाहीये, नव्हती, सरकार वारंवार सगळं सांगत होतं, मग असं काय झालं ज्याच्यामुळे लोकांना रांगेत उन्हाताना तो उभं राहावं लागलं? जी दृश्य आपण दाखवतोय, काय झालं की ज्याच्यामुळे मेस असेल, हॉटेल असतील, मोठ्या संख्येने मुंबई आणि पुण्यासारख्या शहरामध्ये लोक या जेवणावरती अवलंबून आहेत. लोकांच्या घरी जेवण कमी बनतं, ते जे शिकायला म्हणून आलेली पोरं असतात ती सगळी या जेवणावरती अवलंबून असतात. त्यांना सगळ्यांना फटका बसला. हे सगळं नियोजन मुळात चुकलंय का आणि हे मान्य केलं जात नाहीये का? जगडे सर. गुरुप्रसाद, मला आता जे बघितलं मी खरं म्हणजे की गॅसची आणि याची टंचाई इथं आहे की नाही आपण त्याच्यावर तुम्ही बोलतोच, पण सगळ्यात अगोदर मला असं वाटतं की राजकीय आरोप प्रत्यारोपच्या फैरीची टंचाई ज्या दिवशी या देशामध्ये होईल त्या दिवशी खरं म्हणजे
आपण कुठल्या तरी वेगळ्या पद्धतीने चाललो असं दिसेल. या खरं म्हणजे आरोप प्रत्यारोपापासून देश कुठेतरी भरकटला जातोय असं मला वाटतंय. दुर्दैवाने मला असं म्हणावं. आता प्रश्न असा आहे की ही गॅसची टंचाईच्या बाबतीमध्ये मी पुन्हा एकदा सांगतो की संपूर्ण देशाची यंत्रणा अशी केलेली आहे की त्याच्यामध्ये मोठे प्रश्न आपण त्याचे तुकडे तुकडे करून ते छोट्या तालुक्यापर्यंत गावापर्यंत केलेल्या यंत्रणा दिलेली आहे. आता राजकीय लोक जे सांगतात ते चुकीचं आहे आणि आरोपी तुमचे सत्ताधारी आहेत ते चुकीचं नॅरेटिव्ह पसरवतात हे चालेल, पण वस्तुस्थिती तिथल्या स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितली पाहिजे की आमच्या तालुक्यामध्ये असं असं आहे, गावामध्ये असं असं आहे, आम्ही असं होऊ देणार नाही. आणि कोणी जर चुकीची असं अफवा पसरत असेल त्यांच्यावर ते कारवाई करू शकतात खरं म्हणजे. पण प्रश्न शेवटी असा आहे की या देशातील जनता अतिशय जाणीव ठेवणारी आहे. युद्धजन्य परिस्थितीत ते त्याप्रमाणे ती रायजेस टू दी ऑकेजन. त्याप्रमाणे जर खरंच तिथे हे असेल त्याच्यामध्ये टंचाई असेल तर त्या प्रमाणात खरं म्हणजे की देशाला प्रत्येक तालुक्यामध्ये सांगितलं म्हणजे की असं असं तुमची टंचाई आहे. आता टंचाई याच्यामध्ये निश्चित दिसते की कमर्शियल याच्यामध्ये केलेलं आहे. कमर्शियल जर टंचाई असेल तर तिथे बाकीचे कमर्शियल गॅसवरती जे अवलंबून आहे असा एक सेगमेंट आहे तिथे छोट्या छोट्या ठिकाणी तुम्ही काय केलेलं आहे त्याची परिस्थिती याचं सुद्धा काहीतरी एक स्थानिकरित्या तहसीलदार जिल्हाधिकारी यांनी त्याची योजना केली पाहिजे. याच्यासाठी काय केलं पाहिजे की मी असं सांगत नाही की आपण त्यांनी स्थानिक पातळीवरती करावं की मग तिथे काही ठिकाणी खरं म्हणजे की कोळशाचा उपयोग होऊ शकतो का, केरोसिनचा उपयोग होतो का, किंवा केरोसिनचा तुमचा इतर काही इंधनाचा उपयोग होऊ शकतो, इलेक्ट्रिकल काही होऊ शकतो का. खरं म्हणजे असं एकत्रित करून गेलं पाहिजे. मला वाटतं की विरोधकांनी बरोबर सगळ्याच्या पलीकडे विश्वास घेऊन लोकांना विश्वासात घेऊन जे या सगळ्यामध्ये अडचणीत आहेत त्यांना विश्वासात घेऊन नियोजन होणं अपेक्षित आहे असाच आपल्या सगळ्या मांडणीचा रोख मला दिसतोय. चर्चेच्या अगदी शेवटाकडे आपण आहोत. केवळ नॅरेटिव्हच्या लढाईमध्ये जनतेचे मूळ प्रश्न हरवू नयेत हीच खरी चिंतेची बाब आहे.